उन्हाळी वाळवणामधला सगळ्यांच्या आवडीचा असा पदार्थ म्हणजे सांडगी मिरची. ती आज आपण बनवतोय. त्यासाठी इथे मी पोपटी कलरची मिरची घेतलेली आहे. ही कमी तिखट असते. तुम्ही तुमच्या आवडीची कोणतीही मिरची घेऊ शकता. त्याला स्वच्छ धुवून, पुसून, देठ काढून घ्यायचे आणि मधून काप करायचे. आता काप केल्यानंतर याला भरपूर मीठ लावून आतून बाहेरून चोळून घ्यायचं. याच्यासाठी मसाल्यामध्ये धणे घ्यायचे, बडीशेप घ्यायची, मिरी. आता ही मिरची तिखट कमी आहे म्हणून मी थोडेसे मिरी टाकलेले आहेत आणि जिरे घालायचे. मंद गॅसवर मसाला व्यवस्थित भाजून घ्यायचा. थंड झाल्यानंतर याच्यामध्ये आमचूर पावडर आणि भरपूर हिंग घालायचा. आता हे मिक्सरला ओबडधोबड बारीक करून घ्यायचं. थोडंसं बांधलेलं असं घट्ट दही घ्यायचं. दह्यामध्ये यातला थोडा मसाला घालायचा म्हणजे तुमची दह्याची सांडगी मिरची तयार होते. सुका मसाला भरला की सुकी सांडगी मिरची तयार होते. आता भरभरून मिरच्यामध्ये हा मसाला भरून घ्यायचा. दह्यामध्ये मीठ अगदी शेवटी घालायचं आणि या मसाल्यामध्ये तर मीठ आपण घातलेलंच नाही कारण आपण मिरचीला मीठ लावलेलं आहे. आता मसाल्यामध्ये मिरच्या भरून झाल्या की याला ताटामध्ये व्यवस्थित पसरून घ्यायचं. या मिरच्यांना पाणी सुटतं त्यामुळे मसाला ओला करायची गरज नसते. अशा पद्धतीने दोन्ही मिरच्या तयार आहेत. एक दह्याची आणि एक बिन दह्याची. 2-3 वाळवणामध्ये अगदी छान वाळतात आणि आपला साठवणीचा पदार्थ हवाबंद डब्यामध्ये भरून तयार होतो. नक्की ट्राय करा. आवडल्यास सबस्क्राईब करा. धन्यवाद.